दररोज काय नाश्ता बनवायचा नेहमीचाच प्रश्न आहे. पोहे की उपमा म्हणलं की लगेच तोंड फुगवतात. बरोबर आहे. तेच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, बनवायचा पण कंटाळा येतो. मग विचार केला की नेहमीपेक्षा वेगळा आणि हेल्दी, पौष्टिक आणि घरच्या साहित्यामध्ये 10 मिनिटात झटपट बनवून होणारा नाश्ता आपण बनवूया. त्यासाठी 1.5 वाटी पोहे घेतलेले आहे आणि पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे आहेत. 5 मिनिटं भिजल्यानंतर पोहे मऊ होतात आणि त्याच्यानंतर हाताने कुस्करून घ्यायचे आहेत. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. बघा, अशा हाताने पोहे कुस्करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. 1 वाटी कांदा घातलेला आहे आणि 1 टमाटर घातलेला आहे, 1 शिमला मिरची घातलेली आहे, गाजर किसून घातलेला आहे, आणि कोबी पण बारीक कट करून घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हरा धनिया बारीक कट करून घेतलेला आहे, ओवा घातलेला आहे आणि जिरं घातलेला आहे आणि हे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे. बाइंडिंगसाठी 4 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पिठामुळं आपल्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येते आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण भज्याला पीठ मळतो तसं मळायचं आहे आणि पॅन घ्यायचा आहे. पॅनवरती तेल घालायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये हा झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तर हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवून तयार होतो. तर त्याच्यासाठी बघा, असा कलरफुल नाश्ता बनवला तर मुलं पण खूप असं आवडीने खातात. आणि बघा, असा छोटा नाश्ता बनायचा म्हणजे मुलांना खूप आवडतो. तर अशा प्रकारे छोटा गोळा करायचा आहे आणि हाताने पसरून घ्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये तुम्ही 3 बनवू शकता, 2 बनवू शकतात. बघा, अशा प्रकारे कलर पण असा खालच्या साईडने चांगला खरपूस कलर येऊन द्यायचा आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी होऊन द्यायचा आहे. पलटी मारून घ्यायची आहे. त्याच्यावरून तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला झटपट बनायचा असेल तर मोठा तवा घ्यायचा आहे. आता दोन्ही बाजूने पलटी मारून आपला नाश्ता अगदी खरपूस भाजलेला आहे. आता मोठ्या तव्यामध्ये मी घालत आहे. ते आता पटकन करायचं असेल तर तुम्हाला तव्यामध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वरून तेल घालायचं आहे आणि खालच्या बाजूने चांगला क्रिस्पी होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला नाश्ता पलटून घ्यायचा आहे. हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपीला शेअर करा. तर बघा, मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि अगदी हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता आणि जे भाज्या नाही खात मुलं वगैरे, अशा प्रकारे तुम्ही नक्की भाज्या घालू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता. तोपर्यंत बाय बाय.